आपण आज बनवणार आहोत छोल्याची भाजी मस्त। आणि त्याच्यामध्ये आपल्याला कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, मिरी आणि लवंग हे चांगलं भाजून घ्यायचं आणि टोमॅटो पण आणि चांगलं भाजून घ्यायचं तेलावर आणि त्याची पेस्ट करायची। त्यासाठी आपल्याला लागेल लाल तिखट, जिरं, बेडगी मिरची पावडर, हिंग, काश्मीरी इथं आपल्याला किचन किंग मसाला लागेल, मीठ लागेल, कोथिंबीर लागेल। मी इथं कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये जिरं घालूया। जिरं चांगलं फुलू द्या। खूप छान होते छोलेची भाजी, तुम्ही नक्की करून बघा। जिरं आपलं छान तडतडले। आता आपण त्याच्यामध्ये हिंग घालूया, लाल तिखट, गॅस बारीक करायचा ना तर मसाला जळेल आपला, आणि बेडगी मिरची पावडर टाकायची, छान मिक्स करून घ्यायचे। आणि त्याच्यामध्ये आपण आता ते वाटण केलेले ना ते टाकूया। छान परतून घ्यायचे तेल सुटस्तोवर। छोले शिजवताना मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद, तमालपत्र हे टाकून मी 4-5 शिट्ट्या घेतल्या आहेत, कारण की शिजत नाही। आता हे बघा किती छान मऊ झालेला आहे छोला। आता आपण मसाला छान परतून झालाय, छान तेल पण सुटलंय, त्याला छान परतून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपण आता किचन किंग मसाला टाकायचा आहे। छान परतून घ्यायचं आहे। मसाला इथे छान परतून झालाय। आता आपण छोले टाकूया, छान परतून घेऊ छोले। त्याच्यामध्ये आता आपण पाणी घालूया, वाटण केलेलंच पाणी मी घालते इथे थोडं, छान मिक्स करून घेऊया। जेवढं पाणी लागते तेवढंच घालायचं, कारण की आता आपले छोले शिजलेले आहेत। छोलेला छानपैकी उकळी आली आहे। आता आपण पाहूया, छान मस्त छान झालेले आहेत बघा छोले। आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालूया, मीठ राहिले, चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान परतून घ्यायचं। खूप छान होते ही भाजी, तुम्ही चपातीसोबत, भातासोबत खाऊ शकता। आता आपण सर्व करूया। मी एका बाउलमध्ये काढून घे। इथं तुम्ही बघू शकता, इथं मी छोल्याची भाजी सर्व केलेली आहे एका बाउलमध्ये काढून। आता आपण सर्व करूया। छान, खूप छान होते ही भाजी, तुम्ही नक्की करून बघा। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।